1 2 3 4 पण इकडे वेगळा स्ट्रगल चाललाय त्यामुळे लेट झाले बाय एकदम फुल सेक्सी ऑन द बीच 1 2 हाऊ वाज फीलिंग अबाउट 10 आता आम्ही आलो चहा प्यायला ती पेटवलेली आहे महाराजा गणपती बाप्पा मोरया मोरया अरे पप्पी दे पारूला मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये जो माझा पहिला व्लॉग बनणार आहे. तर आम्ही आज इकडे आलेलो आहे हरिश्चंद्रगडसाठी. तर सुरुवात झालेली आहे. खरं तर आम्ही इकडे येऊन व्लॉग बनवत आहे कारण की स्टार्टिंगला आम्हाला व्लॉग बनवता नाही आला कारण की आम्ही डायरेक्ट गाडीतून इकडे आलो. तर डायरेक्ट आम्ही इथूनच चालू करतो. तर माझ्यासोबत ही सगळी गँग आलेली आहे. सध्यांतरी आता आम्ही आत्ताच जस्ट पोचलो आहे पण थंडीसाठी आमच्या अजून बाकी आहे 4-5 जण येणं बाकी आहेत त्यासाठी आम्ही थांबलो आहे. मग बघतो आता शेकोटी इकडे केली आता आम्ही जणांनी. तर बघू विचारू आपण किती जण आहेत किती जण दाखवतो तुम्हाला. हे 2 जण आहेत. हा एक आहे. हा आम्हाला सांगणार आहे सगळं कसं जायचं कसं नाही जायचं. हे आमचे मामा हाडवळे मामा दिसत नाही तुम्ही. हे आमचे मनोज भाऊ हे आमचे रोहन भाऊ. तर इकडं शेकुटीची वाट लावून ठेवलेली आहे या लोकांनी काय नाही. तर तुमची ओळख करून देतो. ओ शेठ वरती बघा शेठ तुमची ओळख सांगा जरा. हे खूप गोरे एवढं आहे फक्त. यांचा मित्र बोराडे साहेब आमचे ससामॅन ससामॅन शो युअर फेस ससामॅन दुर्लक्ष करत आहे. नमस्कार गाईज अरे गाईज वर लय जोर आहे. विनोद भाऊ आता आमचे विनोद भाऊ खास भरपूर जाणार नाही. काळेच दिसतात अजून याच्यात पण काळीच दिसतात काय नाही. जाऊ बघू मित्रांनो तुम्हाला अजून एक मस्त गोष्ट दाखवतो. आता आम्हाला इथं झोपण्यासाठी तर काहीच नाही. आम्ही त्या मित्रांची वाट बघतोय. तर माझ्या काही मित्रांनी बघा काय सोय केली. एका चटईमध्ये किती जण आहेत बघा. 1 2 3 4 मस्त झोपलेत. बाकीचे गेलेत तिकडे धरणाकडे. आम्ही आलेलो आहे हरिश्चंद्रगड चढायला चालू केलेला आहे. कमी 8 वाजता चालू केलेलं हरिश्चंद्रगड चढायला. आमच्या काही दोस्तांमुळं उशीर झालाय. तुम्हाला सांगतो कोण आहे ते. त्यांची तोंड दाखवतो तुम्हाला मी. हा एक माणूस आहे पुढे एक माणूस आहे तुम्हाला दाखवतो. 8 वाजता चालू केलं तर बघू किती वेळापर्यंत पोहोचतो आम्ही वरती. लवकरात लवकर सांगू तोपर्यंत तुम्ही मिडचा नजारा बघा तुम्ही. आता आम्ही इथपर्यंत आलोय अजून वरती जायचं खूप. तशी आपली गँग पुढे गेली आपण जाऊ आता पुढं. 5 मिनिटं नाही झाली चढून यांची आवड आली टाईट. तू आता वलगडत होता मस्त यांची मजा बघा फक्त. आमचे हाडवळे मामा खूप दगलेत काय सांगायचंय. बाकीचे गेलेत पुढे आपण पण जाऊ पुढे हळूहळू. थकायला सारखं होते बरं का पण एवढं आहे. थोडंसं पार झाले गाईस. तर बघू सगळी इथे थांबले. ए शिवाय नको देऊ ब्लॉग चालू आहे ना. कट कर देना प्लीज.
नाही आता ते जुना तिकडे जायचंय आपल्याला बाबू. तो आला का गावड्याचे चालू भाऊ मी माणूस कमी आणि गाडव जास्त वाटतं माहिती ब्लॉग मध्ये पण तेच दिसते दोन चादरी आणि तीन अरे शिवे नको देऊ ना माझ्याकडे पाठव मी कट करून टाकतो शेळ्यावाला झालंय शिवे केलं काहीच हे बाबा फक्त बरं बाबा तिथं जायचंय जास्त दूर नाही फक्त तिथं 4 पावलं तिथं जायचंय जाऊ शकतो आपण होऊ शकतो आपल्याकडून अर्ध्या तासात पोहोचू आता निघलो ना तुम्हाला आम्ही दाखवतो मित्रांनो बघा तुम्हाला भेटवतो बघा हाच आहे हा बघा हाच तो ह्याच्यामुळे लेट झाले आता फोनवर बोलण्याची नाटकी करतोय घरच्यांचा फोन बोलतोय एकदा फक्त बोल का लेट झाला बोल ना आता ए आता तोंड लपवते तोंड लपवते आता मित्रांनो अजून वाटतच नाही अच्छा बघा 1 2 स्टॉप नाही चाला 3 इकडे हे दाखव मित्रांनो आता आपण भरपूर वर आलोय ऊन लागलं भावा आता थोडस राहिले चढणथडी चालू आहे बाकीचे पण आहेत एवढं आहे की यांनी लेट केलंय यांनी एवढं लक्षात ठेवा काय झालं तरी अरे कम बडी कम तिथं इंग्लिश बोलणारे पण टेन्शन घेऊ तुम्ही कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर कोकणीकडे जा बाकीचा नजारा बघा मित्रांनो आपल्याला अजून असं वरती चढायचंय ठीक आहे नाही हे किती करू चढू आपण टेन्शन नका घेऊ तुम्ही आज सगळं दाखवणार तुम्हाला हे बाकीचे चढतायत वर चढा लवकर चढा नजर बघा काहीच झोप आली मी झोपू का अरे अरे 2 चढले नाही का लगेच झोपायचं म्हणतात हा काहीच हे बॉडी बिल्डर रे लुक ॲट हे बघा हे कसं चढायचं बघा इथून अवघड तर आहे बरं का पण चढू आपण इट्स व्हेरी डिफिकल्ट. हे बघा ह्यांचे मधी नसते नुसते येणार रे थांब रे ब्लॉक काढतोय समजत नाही काय चढतोय गाय चढतोय मी या आजा जोश हा व्ह्यू 1 2 3 इथून सगळं स्ट्रेट चढायलाय तुम्ही बघू शकता पोरं आपली चढतायत सरळ पण इकडे वेगळा स्ट्रगल चाललाय आमचे हाडवळे मामा वेगळ्याच ठिकाणी चालले थांबा 2 मिनिटं हे बघा वेगळा स्ट्रगल आहे वेगळाच यस आलेत आणि इथं बाकी सगळी मंडळी खायची व्यवस्था करतात थोडीशी आता नाश्ता पाणीचा वेळ आहे ते उघडे मारत बसले तिथं इकडे एक आहे आणि तिकडे एक आहे तिकडे ते मामा आहेत मामा आमचे मामा हाडवळे मामा ब्लॉग साठी काय 2 शब्द काय नाही मला झोपू दे जरा झोपते ते आता बाकी त्यांची कोंडे मामा आमचे हे घ्या चला हे भेळची सोय तुटून पडले सगळे हे कोंडे हे भाई मित्रांनो हा रस्ता खूपच भारी मजा येते बोला ना सोशी बोला ना पाटी काहीतरी कोथळेगाव लिहिलेलं एवढं काय लक्ष नाही दिलं आता आले वरती बोला ना काय हा मग विषय आहे का चांगलं वाटतं ना पाय पडून बसल्यावर हा फ्रंट कॅमेरा का ओपन केलं फ्रंट थोडी बॅक कॅमेरा काहीच मला पण लवकरात आपण पोहोचणार आहे तुम्हाला लवकर तो व्हिडिओ तो शॉर्ट लवकरात दाखवेल मी एकदम भारी नजर आहे 100% तो सोसे बोल ना आणि हा पहिला जाऊन आलेला आहे याला आपण जरा एकदा विचारू कसं आहे काय वरतीच थोडंफारचं
सांगा जरा. तुम हिंदी नाही मराठी मराठीच. जेव्हा तुम्ही इच्छे कोकण घाटाचं दृश्य बघाल ना तेव्हा तुम्हाला एवढा आनंद फील होईल ना की तुम्ही शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत. आणि त्याच्यानंतर सूर्योदय. सकाळी जर तुम्हाला तारामतीचा सूर्योदय बघायचा असेल तर तुम्हाला पहाटे 4ला निघायला लागेल. बघू आता मी करंट लोकेशन दाखवतो तुम्हाला. हे घ्या. आता सध्या तरी आम्ही इथपर्यंत आलो आहे. हरिश्चंद्र प्लॅटो. आपण पोचलेलो आहे हरिश्चंद्र मंदिरापाशी. हा खूप वेळ लागला. वाटलं 45 मिनिटात पोचू, पाऊण तासात पोचू, पण तसं काही झालं नाही. लई टाईम लागला. ठीक आहे. आपण जस्ट आलेलो आहे इथं. नजारा बघा. आणि बाकीचे येतात मागून. येतील ते लवकरच. खूप लांब आहेत. आपण बघू इथं बोर्ड पण लिहिलं आहे. पुढे एक झोपडी आहे. इकडे हॉटेल आहे. बाकी सगळे तुम्ही बघू शकता इथं बाजूला सगळे हॉटेल आहेत. हे मित्रांनो कसं वाटलं रे मंदिर? कसं वाटलं? एकदम छान. एकदम छान. कुठे पण मंदिरच नाही बघितलं. काय बोलते छान रे? पुढे जाऊन थोडे मंदिर पुढे नाही एकदम छान बोलते. चलो चले चलो चले चलो. कुठे रे झेंडा? हाय चकण्या पुढं बघ. कुठे? हां हां तेव्हा इकडे पुढे झेंडा आहे. तर आपण पोचलेलो हरिश्चंद्र मंदिरापाशी. तिथं खाली बघ. जे पाण्याचं हे कुंडाचा टाईप आहे सगळं. मेन म्हणजे हे बघा मंदिर अतिशय सुंदर. शिवलिंग आहे इथं आतमध्ये. हा झेंडा. हो हे खरं मंदिर आहे. हे खरं मंदिर आहे. कळस तर बघा. आपण स्तंभाजवळ आलेलो आहे. आपण आतमध्ये जाऊन बघूया. हे बघा एकच स्तंभ उभा आहे इथं. बाकी सगळे तुटलेलेच. याच्या आतमध्ये पाणी आहे सगळं. सांग ना. सतयुग, द्वापरयुग, त्रेतायुग, चांगले कलियुगचं बाकी. बोल ना बोल ना बोल बोल. आता बोललो एकदा. अरे बोलणार एवढं काय लास्ट तुझ्यात आता? सतयुग, द्वापरयुग, त्रेतायुग आणि आता हे कलियुगचं बाकी आहे. हां आणि महादेवाचं मंदिर. आपलं स्नान करून झाले सगळ्यांचं. जस्ट 3 डुबक्या मारून आलो आहे देवाचं नाव घेऊन मस्त. एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. इकडे सगळ्यांचे तिघांचे अंडरपॅन्टी चुकत आहेत आणि तिकडे पोरं चेंज करतात पोरं. मनोज भाई एकदम फुल सेक्सी ऑन द बीच. मनोज भाई ऑन द रॉक. स्माइल टू देखो गाइस. सगळ्यांचा आंघोळ बिंघोळ झाली. आणि तिकडं आपले आठवले मामा. सेम सेम चड्ड्या. काय त्याला जुळ करून बेंबी दाखव. त्याची बेंबी लय मोठी दिसेल भावा. चला आता स्नान तर झाले. आता जाऊन नाश्ता करणार मस्तपैकी. मॅगी बिगी बनवायचं करूया काहीतरी. का बोलतो विनोद भाई? करायची की नाही मॅगी? का रे का नाही बोलत? झाली आता जाणार काय तर मॅगी बिगी. थांब भावा काळा दिसतो यार. यार कसं काय काय माहिती. आता बोल. आता काय आंघोळ बिंघोळ झाली. आता मॅगी बिगी करून काय तर खाणार. लय भूक लागली. नंतर परत आपल्याला जायचंय कोकण कड्यावरती. अच्छा मग तिथं पुढे कंटिन्यू करू. आणि तुमचं काय म्हणते? सेम भाव हे जाणं आपण. खाणं नुसतं खाणं पाहिजे बाकी काय नाही. मित्रांनो आपण आलो आता मंदिरात. नमः शिवाय. हे शंकराचं मंदिर आहे महादेवाचं असं सुंदरसं. आता मारू आपण एंट्री. आतमध्ये जाऊन बघू कसे आहे. एक शिवलिंगचं छोटंसं मंदिर आहे. आपला नंदी बैल असं काहीतरी मंदिर आहे. टोपी काय घालतोय मी इकडे. हे असं मंदिर आहे आपलं. आता पाया पडून मित्रांनो आता आम्ही इथं नाश्ता करतोय. आता मॅगी बनवायचं त्यासाठी शेकोटी बनवते आम्ही. शेकोटी बनवायची चालली प्रिपरेशन. त्यांनी आपल्यासाठी खूप मेहनत घेतली. यांनी आपल्यासाठी टोप घेतलाय. टोपाला माती लावली त्यांनी करून. टोप हे नाही होणार, जळणार नाही. आणि बाकीची सगळी आपली मंडळी हे करतात. आणि हे मंडळी झोपले सध्या तरी. बाकीची मंडळी शेकोटी करतात. थांब रे मित्र एक भेटण्यासाठी. उठ रे उठ.
मध्ये उठ शेकोटी नाही दिसते मग पुढे ये तू. उठ 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 शेकोटी होते शेकोटी नाही माहिती चूल बनते आपल्यासाठी मस्त मॅगी देते बघा भावाला गाईचं. शेकोटी आणि चूल मधला फरक माहिती नाही. भाऊ गाईचं मला दाखवलं. भावाला कसा मारा मॅम सांगायचा. आपल्यासाठी मोठे मोठे पॅकेट आपल्याकडे टेन्शन नाही घ्यायचं फुल खायचं प्यायचं भाव मस्त चूल राहायचं, शेकोटी मस्त म्हणतोय, मोठे मोठे शेकोटीला पॅकेट चूल म्हणतोय. तसं नको काढू सोडून दे खाली थांबा एक मिनिट उचल अरे असं दाब. अरे शिव्या नको देऊ रे शिव्या नको देऊ मित्रांनो आता कुठेतरी जाऊन शांततेत झालंय सगळं आता मी दाखवतो तुम्हाला कसं झालंय मॅगीचं प्रिपरेशन हे बघा इथं मॅगी आता मस्त बनेल आता थोडं 2 मिनिटाचं फक्त राहिलंय 2 मिनिटांनंतर आपण मस्त खायला जाऊ टेन्शन ना घेऊ मॅगी मित्रांनो आपण पोहोचलो आहोत आपल्या मेन डेस्टिनेशन वरती कोकण कड्यावरती तर बघूया ना जरा कसा काय तिथं तिथं आपण थांबलोय बघूया काय सीन आहे काय म्हणतात पोरं काय आलं कुठं अरे हे कुठं घेऊन चालले आता तुम्ही? दिसतोय का काहीच हे बघा आपल्याला तिकडेच जायचं आपल्याला बघू कसं आहे आपल्याला पण इथं एक आहे बरं का एवढं इथं भरपूर घर आहेत घरं म्हणजे हॉटेल टाईप आहे जास्त सगळी जवळपास हॉटेलच आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तिकडे आपल्याला परत बोलवले बॅगा ठेवायची वाटतं तिकडे बॅगा ठेवू परत जाऊ तर मित्रांनो चाललोय आपण डेस्टिनेशनवर आपल्या काय वाटतं तुम्हाला आपल्या वाटणार आहे आता जवळ आलोय आपण कोकणकड्याच्या इथं मारावडी मग. हां टेंट विंड मस्त दाखवू आपण आता पब्लिकला आता नको दाखवायला आपण ना जरा सनसेट 2-3 मिनिटांनी दाखवू 2-3 मिनिटांना सनसेट दाखवणार. सॉरी गॅमलिंग. आपली पोरं चाललेत पुढं कोंडे एक रेडी का रेडी का कोंडे भाई नजारा काहीच वाह क्या एक्टिंग कर रहा है 1 2 आता आम्ही आता टेंट लावायचा विचार चाललाय तर आम्ही आता तीन इकडे टेंट लावणार आहे 3 तिकडे टोटल 6 टेंट लावणार आहे आणि मध्ये आपला फायर असणार फायर हाऊस तर सध्या तरी प्रोसेस चालली इकडे इकडे एक टेंट चालू आहे सध्या तरी आणि तिकडे एक चालू आहे काय माझ्यासारखं एकच झोप आहे बघ ना नाही दोघं बसतील आता टेंट किती जण बसतात ते बघावं लागेल मोठा आहे बघ आतमध्ये खूप मोठा आहे बसल हो तसं बघायला गेलं बसतील हडवळे कसं वाटतंय मग नाही मस्त वाटतं एकदम टेंट बिंट मग रात्री धमलंग मतलंग होणार का नाही
तिकडचा अडकाव ना. अरे कोकणी आवाज फिलिंग ब्रदर, कोकणी आवाज फिलिंग अबाउट टेंट. टेल मी समथिंग वर्ड. हे बाई यांचे यायला यांना दमच नाही, यांना काय येत तर नाही पण फुकटची हवा घुसतेच बघ कसे. हा आपण कोकणीला विचारणार कोकणी आवाज फिलिंग अबाउट टेंट. अरे कहना क्या चाहते हो? It's very small. I think it's very small. It is not enough for 3 people. It is more than enough for 2 people. भाई काय म्हणता बा, ये बोला ना. कम है ना भाई, 2 जन के लिए है। वो दोनों बोल. ज्यादा से ज्यादा 2 जन के लिए, और इसके जैसे बंदे, ये इसके जैसे बंदे के लिए 1 जन के लिए। इसी ST से आया है और ये अंधी से आया है. हाँ ना, हाँ. हाँ, yeah. बहुत छोटी टेंट। Man tent. बरं हा हे नाही ते काम करू आपण तिघं बस झोपू. तू मी आणि मनोज कोकणी. हा मग आपल्या तिघांना हा घेऊ. हा ते बांद्रे गावडे आवर फिलिंग आणि ना मग फिलिंग घासा बसलाय बोलता येत नाही पण जाऊ दे सोडा. हे काय ते बोलले ना तिघांना. बोला ना शेट ये 2 शेटलेला असतात आपले, शेटलेला असतात. अरे कोंडे, हा कोंडे तुम्ही, तुमचं काय म्हणणं आहे कोंडे, बोला ना. मनोज भाई काय बोलणार 2 शब्द टेंट बद्दल. विनोद भाऊ तुमचं काय म्हणणं आहे. क्लिअर म्हणणं आहे. इकडे पण राडाराडी आहे ते. हा मोठा आहे. आपण जाऊ ना त्यांच्यात. हा आमचं बुके भाई आहे. आपण दोघं तिघ, तू मी कोकणी. हो ना, टेन्शन नाही घ्यायचं. भारी भेटणार म्हणजे भेटणार 100% गॅरंटेड. आपल्याला हा एकदम मोठा 100%. आपले सगळे टेंट लावून झालेले आहेत. दाखवतो तुम्हाला किती टेंट आहे आपल्याकडे. एक टेंट हा, दुसरा हा जो आमचा आहे, तिसरा हा, चौथा हा, पाचवा हा, 6वा हा, 7वा हा. काय नाही, गजब बेइज्जती है. या 7, टोटल 7 टेंट आहेत. गाद्या आणायच्या बाकी आहेत guys. एक वाढवलाय अजून, आता गाद्या यायच्या गाद्या आणायच्या बाकी बाकी आहेत, गाद्या आणल्या जातात. हा बोला. आपण थोडं थांबा, आम्ही तुम्हाला एक फुल टूर देऊ. 7 किती, 7 ना, 7 टेंटची टूर देऊ तुम्हाला. 100%. हे चला रे, गाद्या आणायच्या गाद्या. किती लांब फक्त गाद्या नाही आपल्याला, म्हणजे ऑल सेट. आणि इथं आपल्याला आग लावायची. आग लावायची. आपण तुम्हाला दाखवतो आतून कसा टेंट आहे. आपण जाऊ आतमध्ये, याच्या आतमध्ये गेलो असं. बॉटल आहे का? आणि थांब ना दादा, बॉटल बिटल बघू ना. हे बघा आपला असा टेंट आहे. आपल्याला इथं झोपायचंय मस्तपैकी, आरामशीर वातावरण आहे. काही चिल आहे, मस्त वातावरण, 1 नंबर. थोडीशी इथं मस्ती बघू, आपण काहीतरी करू, जागा होईल आपल्याला. बघू आपण झोपून बघू. आपण मी असं समजा कोपरा पकडला मी. अरे मस्त होती जागा. मला पण माझी फूट 6 फूट हाईट आहे माझी. मी आरामात येऊ शकतो, असं प्रॉब्लेम नाही माझा. माझी फूट 6 आहे. मी मनोज आणि कोकणी झोपणार आहे. बाकीचे झोपतील. मित्रांनो सनसेट झालेला आहे, तर तुम्हाला दाखवतो मी सनसेट कसा दिसतोय ते. हा म्हणजे होत आहे, दाखवतो तुम्हाला. खूप भारी वातावरण. अशा प्रकारे खूप भारी वातावरण झालं या ठिकाणी. खूप मजा येते. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी. खूप छान वाटते. मित्रांनो आता आम्ही आलो चहा प्यायला. जावा, मी येतो पाठवून. मला मी झोपून येतो. मस्त थंडी सारखं वातावरण झाले. मस्त चहा पिते. मित्र पण बसले तिकडे सगळे, मस्त चहा पित आहेत सगळे. चहा पिऊन झाले, आता बघू कुठेतरी जाऊ. शेकोडी बिकडे भेटू आपण मस्त पैकी. गाईज शेकोडी पेटवलेली आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघ मस्त
सगळे बसलेले तिथं. किती जणांचे 2000 आले हात वरती करा. ए 2000 किती जणांचे आले हात वरती करा ना. माहिती तिथं आता सध्या तरी माहिती झाले. दोन पैशांचा हिशोब चाललाय.